हॅलो नमस्कार। आज आपण बनवूया कटाची आमटी। त्यासाठी इथे बघा कांदा आणि खोबरं थोडंसं तेल टाकून मी भाजून घेतलं आहे। लसूण आणि कोथिंबीर याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण कटाची आमटी बनवूया। कढईमध्ये तेल घालून ते गरम करायचं आहे। त्यानंतर मोहरी आणि जिरे याची मस्त फोडणी द्यायची आहे। पुरणपोळीच्या स्वयंपाकात एकदम इम्पॉर्टंट म्हणजे एकदम महत्त्वाची अशी आपण कटाची आमटी बनवणार आहोत। बघा जिरा आणि मोहरीची मस्त फोडणी दिली। त्यानंतर आपण कढीपत्ता घालूया आणि आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते टाकून यामध्ये परतून घ्यायचं आहे। बघा चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। या मसाल्यामुळे एकदम झणझणीत अशी आपली कटाची आमटी रेडी होते। बघा मस्त तेल सुटलेलं आहे। आपला मसाला परतला आहे बघा व्यवस्थितपणे। आता यामध्ये चिमूटभर हळद ॲड करायची आहे। हळदीमुळे रंग छान येतो आणि जे आपलं काळं तिखट आहे ते टाकायचं आहे यामध्ये। लाल चटणी नाही तर काळं तिखटच यूज करायचं, जेणे की आपली आमटीला एकदम टेस्ट एक नंबर अशी येते। साधारण आपण इथे 2 चमचे काळं तिखट वापरलेलं आहे, काळी चटणी। आता हे व्यवस्थित मिक्स झालं की यानंतरच याच्यामध्ये आपल्याला येळवणी म्हणजे जे पुरणाची डाळ शिजवून राहिलेलं पाणी असतं ते टाकायचं आहे। बघा यामध्ये कटाची आमटी किंवा येळवणीची आमटी यालाच म्हणतात। हरभऱ्याच्या डाळीला शिजवून केलेली असते। आता तुमच्या आवडीनुसार जेवढं पाहिजे तेवढे तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता। खूप टेस्टी झणझणीत आणि वरपून खावी अशी कटाची आमटी बनते बघा। आणि ह्या प्रकारे जर केली तर त्याची टेस्ट एक नंबर अशी होते। त्यामुळं अशाच पद्धतीने मसाला बनवून तुम्ही कटाची आमटी बनवा। आणि यामध्ये गरम पाणीच ॲड करायचं आहे बघा, थंड पाणी ॲड करायचं नाही। आता मस्त लो फ्लेमवर ह्याला उकळू द्यायचं आहे 10 मिनिट। वरतून मीठ सुद्धा घालूया आपण थोडंसं, चवीपुरतं मीठ। खूप सारी कोथिंबीर सुद्धा ॲड करायची आहे यामध्ये। आपण वाटण बनवताना त्यामध्ये सुद्धा ॲड केली होती। दादा लो फ्लेमवर याला उकळू द्यायचं आहे। मस्त महाराष्ट्रीयन पुरणपोळी थाळीमध्ये असते तीच कटाची आमटी आपण बनवली आहे आणि आपण जरा अशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे। बघा कांदा आपण तव्यावर भाजण्याच्या ऐवजी आपण असा चुलीमध्ये किंवा मग गॅसवरती फ्लेमवरती सुद्धा भाजू शकता। वरतून आपण थोडासा यामध्ये गरम मसाला सुद्धा ॲड करायचा आहे। आणि आता मस्त 10 मिनिट लो फ्लेमवरती याला उकळून द्यायचं आहे। बघा छान असा रंग येत आहे। काळा मसाला यामध्ये मी ॲड केलेला नाही तरी सुद्धा एकदम मस्त काळाभोर असा आपल्या कटाच्या आमटीला रंग आलेला आहे। बघा खूप झणझणीत आणि वरपून खावी अशा कटाची आमटी रेडी होते। बघा अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा। खूप जणांची फेवरेट असते ही कटाची आमटी आणि माझी तर खूप फेवरेट आहे आणि मी दरवेळी याच पद्धतीने करते। असा मसाला रेडी केला की त्याची एकदम मस्त अशी होते, कलर सुद्धा भारी येतो आणि टेस्ट सुद्धा एक नंबर लागते। तर अशा पद्धतीने तुम्ही ही कटाची आमटी नक्की ट्राय करून पहा। आणि आपली जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर शेवटी एक लाईक नक्कीच द्या। तर चला मस्त खा आणि स्वस्त रहा। आणि आपल्या ह्या रेसिपीला शेवटी लाईक द्यायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।